अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये आज पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। भाविकांची रांग उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपर्यंत गेलेली आहे। श्रावण सोमवार निमित्त अनेक ठिकाणाहून भाविक अंबरनाथमध्ये दाखल झालेत। या ठिकाणी पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला। अंबरनाथ शहरातील अतिप्राचीन शिवमंदिरात रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। श्रावणातील पहिला सोमवार असल्याने मोठी गर्दी या शिवमंदिरात झालेली आहे। अंबरनाथ नाही तर पूर्ण पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भाविक या शिवमंदिरात शिवलिंगाच्या दर्शनासाठी येत असतात। फक्त महाराष्ट्र नव्हे तर परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक या शिवलिंगाच्या दर्शनासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। 964 वर्ष पुरातन हे शिवमंदिर आहे। शिलाहार राजाने बांधलेलं हे शिवमंदिर असून हेमाडपंथीय शैलीतील हे शिवमंदिर आहे। कुठलेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त या मंदिर परिसरात ठेवलेला आहे। 1 ते 1.5 किलोमीटर रांग या शिवमंदिरात शिवलिंगाच्या दर्शनासाठी लागलेली पाहायला मिळते आहे। पाटील जे घराणं आहे हेच घराणं हे शिवमंदिराची पूजा करते। रात्री विधिवत पूजा झाल्यानंतरच रात्री 12 नंतरच जे भाविकांनी दर्शनाला सुरुवात केलेली आहे। आता शांततेत दर्शन सुरू आहे। 40 ते 50 हजार भाविक आज शिवलिंगाचं दर्शन घेतील असं बोललं जात आहे आणि आपण पाहू शकतो की रात्रीपासूनच भाविकांची गर्दी या शिवमंदिरात पाहायला मिळते आहे।